महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी न्यूज आलेली आहे। स्वतः महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेब संकेतस्थळावर महासंवादवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांनी ही न्यूज दिलेली आहे। तर बघू शकता ऑफिशियल वेबसाईटवरती आजच्या तारखेची ही न्यूज आहे। याच्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे असणार आहेत आपल्याला माहिती असेल 17 ऑगस्टला भेटणार आहेत। तर 17 ऑगस्टला कुणाकुणाला पैसे भेटतील ह्या जर 2 अटी तुम्ही पूर्ण केल्या असतील तरच त्या महिलांनाच हे पैसे जे आहेत अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। तर ह्या पहिली आणि दुसरी 2 अटी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। असे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून देखील ठेवा। तर बघा मित्रांनो, ही जी न्यूज आहे आजच्या तारखेची ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे। पहिली आठ आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे या ठिकाणी तुमचा अर्ज जर अप्रूव्ह झालेला आहे, ठीक आहे, अप्रूव्ह झालेला आहे अर्ज तुमचा, तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो पैसे घेण्यासाठी पात्र आहात। परंतु या ठिकाणी कुणाचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत ते किती तारखेपर्यंत अप्रूव्ह झालेले पाहिजेत या ठिकाणी माहिती दिली। बघा, या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मित्रांनो घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बघा 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार आहे मित्रांनो। त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज बघा 14 ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील। या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील केले जाणार आहे। जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत। महिला मेळावा होणार आहे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। यापुढील प्राप्त अर्जांची कार्यवाही पुढे राहणार चालू असून ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली। पहिलं म्हणजे या ठिकाणी आता 17 ऑगस्टला मित्रांनो तुमचे पैसे जमा केले जाणार आहे। जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये तुम्हाला 17 ऑगस्टला भेटणार आहेत, इथं लिहिलं आहे त्यांनी। परंतु 14 ऑगस्ट पर्यंतच तुमचे अर्ज ज्यांचे मंजूर झालेले आहेत त्यांच्यासाठी हा पहिला टप्पा असणार आहे, ठीक आहे। 14 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांना 17 ऑगस्टला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते कार्यक्रम पुण्यामध्ये घेणार आहेत। तेव्हा याची पहिला हप्ता जो असणार आहे तुमचा त्या कार्यक्रमामध्ये सुरुवात होणार आहे पैसे या ठिकाणी पाठवण्यासाठी। म्हणजे त्या कार्यक्रमाचं पैसे पाठवण्याचं पहिल्या हप्त्याचं उद्घाटनच या ठिकाणी 17 ऑगस्टला होणार आहे। खूप मोठा असा कार्यक्रम होणार आहे, थेट प्रक्षेपण देखील त्याचं असणार आहे। तर 17 ऑगस्टला तुम्हाला पैसे भेटणार आहेत, परंतु ज्यांचे अर्ज 14 ऑगस्ट पर्यंत मंजूर होतील त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे असणार आहेत। आता तुम्ही म्हणाल की आमचा फॉर्म जो आहे या ठिकाणी 14 ऑगस्ट पर्यंत मंजूर नाही झाला तर मग आम्हाला पैसे भेटणार की नाही? तर तुम्हाला 100% पैसे भेटणार, परंतु तो दुसरा टप्पा असणार आहे। मग दुसऱ्या टप्प्याचे पैसे तुम्हाला पुन्हा या ठिकाणी ऑगस्टचे असतील किंवा सप्टेंबरचे असतील असे एकत्र, जुलैचे असतील असे एकत्र भेटू शकतात। तो दुसरा टप्पा कधी असेल ते या ठिकाणी सांगितलेलं नाही, परंतु प्रत्येक महिन्याला पैसे जे आहे तुम्हाला भेटणार आहेत। परंतु सुरुवात याची जी असणार आहे मित्रांनो 17 ऑगस्टला असणार आहे। 17 ऑगस्टला सर्वांना 3000 रुपये जमा होतील जुलै ऑगस्टचे। परंतु ज्यांचे अर्ज 14 ऑगस्ट पर्यंत मंजूर होऊन शासनात सादर झालेले आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वर्ग होणार आहेत, हे लक्षात राहू द्या। ही पाहू शकता न्यूज जी आहे आजच्या तारखेची प्रसिद्ध झालेली आहे आणि ही कुठले पेपरमध्ये वगैरे न्यूज आलेली नाही। तर महासंवाद जे या ठिकाणी माहिती जनसंपर्क कार्यालय जे आहे या ठिकाणी टीम DGIPR ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी मित्रांनो शासनाचं एक हे न्यूज संकेतस्थळ आहे, तिथेच ही न्यूज दिलेली आहे। बघा, हा पॅराग्राफ जो आहे शेवटचा हा महत्त्वाचा, याच्यामध्ये ती माहिती देण्यात आलेली आहे। तर खूप महत्त्वाची अशी या ठिकाणी ही न्यूज आहे, खूप गुड न्यूज तुमच्यासाठी असणार आहे। कारण की 17 ऑगस्टला आता फिक्स झालेला आहे की पैसे भेटणार आहेत, परंतु याच्यामध्ये तुमचा अर्ज मात्र या ठिकाणी अप्रूव्ह झालेला असणं गरजेचं आहे। 14 ऑगस्ट किंवा त्याच्या अगोदर अर्ज ज्यांचा अप्रूव्ह झालेला आहे त्यांनाच 17 ऑगस्टला पैसे जमा होणार आहेत। ज्यांचे अप्रूव्ह झालेले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की माझा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि या ठिकाणी तुमचे पैसे भेटून जातील। तर ही पहिली आठ झाली बघा, ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झाले त्यांना पैसे भेटण्यासाठीची। दुसरी आठ अशी आहे मित्रांनो, याच्यामध्ये ती लिहिलेलं नाहीये, ठीक आहे, परंतु लक्षात घ्या
तुमचं कुठलेही शासनाचे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात ते DBT एक शासनाचे या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर एक सिस्टीम आहे मित्रांनो. ज्यांना 1-1 रुपया आज गुरुवारी ट्रान्सफर केलेला बघा DBT मार्फत तो ट्रान्सफर केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो का नाही ते पाहण्यासाठी तर तुमच्या खात्यामध्ये सर्वांचं काय असतं बघा, आधार लिंक तुमच्या खात्यामध्ये असतंच, आधार लिंक करायची गरज नाही, परंतु तुमच्या खात्यामध्ये DBT डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे आधार कार्ड लिंक करतानाच ते देखील केलं जातं. डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर शासनाचे जे पण स्कीम असतात त्याचे पैसे येण्यासाठी तुमच्या खात्याला DBT हे सीडिंग आधार सीडिंग करणं गरजेचं असतं. ते तुम्हाला करायचं आहे. त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. आधार कार्डच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला त्याचा स्टेटस चेक करायचा आहे, कशा पद्धतीने तुमचा DBT जी आहे लिंक आहे की नाही. कुठलंही तुमचं एखादा जे अकाउंट दाखवतंय कुठलंही असू दे अकाउंट, त्या अकाउंटला तुम्हाला काय होणार, पैसे जे आहेत या ठिकाणी भेटणार आहे. आधार सीडिंग तुमचं असणं गरजेचं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये ते दिलेलं नाहीये म्हणजे परमनंट गरजेचं आहे की नाही ते दिलेलं नाही, परंतु या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कारण की हे पैसे जे आहेत तुम्हाला फास्टपणे येतील, त्याच्यामुळे पैसे तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे, कुठल्याही परिस्थितीत पैसे तर तुमच्या अकाउंटला येणारच आहेत, परंतु DBT लिंक देखील असणं गरजेचं आहे. ज्यांचं नाही आहे, ज्यांनी अजून चेक केलेलं नाही, जी वेबसाईट आहे आधार कार्डची जी वेबसाईट आहे तिथं जाऊन चेक करा. ज्यांचं नसेल त्यांनी या ठिकाणी 17 ऑगस्ट पूर्वी काय करा, बँकेमध्ये जाऊन त्यांना या ठिकाणी अर्ज द्या. बँकेमध्ये जी पण या ठिकाणी प्रत्येक बँकेचं वेगवेगळं आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सांगा की माझ्या अकाउंटला DBT या ठिकाणी ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. शासनाचे जे पैसे येतात DBT द्वारे येतात, DBT स्कीम जी आहे म्हणजे या ठिकाणी शासनाची ज्या पण शासकीय योजना आहेत त्यांचे जे पैसे येण्यासाठी DBT जी ॲक्टिव्ह करावं लागतं ती ॲक्टिव्ह करून द्या, अशा पद्धतीने सांगायचे. आधार लिंक तर तुमचं असेलच, DBT देखील तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. म्हणजे आधार कार्ड लिंक करतानाच ते देखील ॲक्टिव्ह केलं जातं. तर अशा पद्धतीची ही अशी महत्त्वाची अशी या ठिकाणी तुमच्या सर्वांसाठी न्यूज होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. अजून काय प्रश्न असतील याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.